आता चहा कॉफी विषयी सांगेल की चहा आणि कॉफीने वजन कधीच वाढत नाही. तुम्ही त्याचं प्रमाण जास्त केलं तर नक्कीच वजन वाढतं. आणि त्याच्यामध्ये प्रोसेस शुगरचं प्रमाणही कमी असावं, त्याच्या वेळा योग्य असाव्यात. आता वेळ म्हणजे बरेच जण ऐकलं असेल की सकाळी मी चहा चपाती, आम्हाला लहानपणापासून सवय आहे की आम्ही चहा चपातीच खातो. पण ती सगळ्यांच्याच शरीराला ते तशी सवय नसते. सुरुवातीला चहा घेऊच नाही, म्हणजे असं मी तरी सजेस्ट करते की तुम्ही मिड मॉर्निंग घ्या, नाश्ता झाल्यानंतर घ्या 10 मिनिटांनी. आणि चहाच्या सुरुवातीला जे बाजूला होतं म्हणजे ब्रेड असेल, बेकरी प्रोडक्ट्स, बिस्किट, त्याने वजन वाढतं. चहाने असं वजन वाढत नाही. तुम्ही 1 ते 2 वेळा नक्कीच घेऊ शकता. आणि जर ज्यांना दुधामुळे ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही, ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स नाहीये आणि ज्यांना दूध पचतं, ते दुधाचा चहा नक्कीच 1 ते 2 वेळा घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला आयर्नची कमतरता असेल, मग थोडं तुम्ही चहाचं प्रमाण थोडं कमी करायला हवं. चहाचं जर आयर्नची कमतरता असेल तर. जिम मध्ये सांगतात की ब्लॅक कॉफी म्हणजे जिम करायच्या आधी ब्लॅक कॉफी म्हणजे पिऊन येत जा, तर ते चांगलं त्याने असतं कळतं की मूड एनहान्समेंट, त्यातलं का? कॅफेनमुळे मूड एनहान्समेंट एलिव्हेट होतो. तर ब्लॅक कॉफी चांगला आहे, तुम्ही घेऊ शकता एक्सरसाइजच्या अगोदर, काही हरकत नाहीये. फक्त चहामुळे आणि वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी करा. म्हणजे 3 वेळा असेल तर 1 किंवा 2 वेळाच करायचंय. जसं सांगितलं की सकाळच्या नाश्त्यानंतर एक योग्य आहे आणि संध्याकाळचा एक वेळ आहे, ती बरोबर वेळ. तुम्ही ह्याच्या पुढे प्रमाण जर वाढवलं, काही जण दिवसाला 7 ते 8 कप चहा पितात, मग तुमचं का नाही वजन वाढणार आहे? ऍसिडचा त्रास तुम्हाला का नाही होणार आहे? कारण कॅफेन आहे त्याच्यावर तुमची भूक मंदावणार आहे. आता चहाचं एक सांगेल की दुधामध्ये केसिन असतं आणि चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. सो ते एकत्र गेले की काही विष तयार होत नाही लगेच. तुम्हाला पचायला दूध पचत असेल तुम्ही चहा नक्कीच घेऊ शकता. आणि चहामध्ये जो कॅफेन असतो त्याच्यामुळे आपला मूड एलिव्हेट, आपला फ्रेश वाटतं. त्यामुळे माझे तर बरेच क्लायंट्स आहेत की ज्यांचं मी चहा पिऊन वजन कमी केलेलं आहे, की चहा समावेश करून. पण तुम्ही कमी केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे वजन तुमचं लवकर कमी होणार आहे. जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल, थोडंसं प्रमाण कमी करा आणि गाईच्या दुधाचा घ्या. म्हणजे प्रयत्न करा. जर वजन कमी करत असाल तर गाईच्या दुधाचा समावेश करा. विदाऊट शुगर जर आवडत असेल तर विदाऊट शुगर, असं काही नाही. आणि एक सांगेल की चहामध्ये प्रोसेस शुगर अवॉइड करा. तर त्याला ऑप्शन काय आहे, तर मिश्री जी असते मोठी खडी साखर, ती घातली तर त्याचा फायदा होतो.